नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाल बॉटो कामगार संघटना यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा मला विचारलं जाते की कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीला किती अमाऊंट मिळते आपल्याला स्कॉलरशिपच्या स्वरूपामध्ये. तर आपल्याला किती अमाऊंट मिळते आणि कोणकोणत्या स्वरूपात आपण क्लेम टाकू शकतो, त्या सविस्तररित्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या पदवीसाठी किती अमाऊंट आपल्याला स्कॉलरशिपच्या स्वरूपात मिळते. तर व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या चार्टनुसार हा चार्ट WFCमध्ये लावला होता. तिथून मी याचा फोटो काढून आणला होता आणि त्यानुसार तुम्ही पाहू शकता की E1, E2, E3, E4, E5, E5, E6, E6, E7 म्हणजे ज्या कॅटेगरीनुसार आपल्याला शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला जी स्कॉलरशिप मिळते त्यानुसार तुम्ही पाहू शकता. E1मध्ये 1ली ते 10वी येतात 2,500 अथवा 5,000 इतकी वार्षिक जी काय असेल ती स्कॉलरशिप मिळते. आणि E2मध्ये 10वी 12वीमध्ये 50%हून अधिक गुण असल्यास 10,000 रुपये मिळतात. 11वी 12वी शिक्षण करता E3मध्ये येते 11-12वी शिक्षणाकरता 10,000 रुपये. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही E4मध्ये BA, BCom, BSc, BCA, BBA, BCS अजून कोणकोणत्या डिग्री आहेत पाहू शकता तुम्ही. तर ह्यासाठी दर वार्षिक स्कॉलरशिप आहे ती 20,000 इतकी मिळते. आणि E5मध्ये तुम्ही पाहू शकता ऑल इंजिनिअरिंग डिग्रीज कोर्स, त्याला 60,000 इतकी स्कॉलरशिप आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर 60,000 रुपये पाहू शकता तुम्ही, 60,000 रुपये मिळते. त्यानंतर E5मध्ये MBBS, BHMS म्हणजे मेडिकलचे काही ह्या डिग्री असाव्यात, डॉक्टर्स कोर्स वगैरे, त्यांना 1,00,000 रुपये असं वार्षिक स्कॉलरशिप अशी मिळते. हे तुम्ही पाहू शकता, ही 1,00,000 रुपये. तर E6, E5मध्ये MBBS वगैरे येतात. E6मध्ये ऑल डिप्लोमास कोर्स. मला परवाच एक कमेंट आली होती की डिप्लोमा कोर्स करत आहे आणि कोणती स्कीम आहे कोणत्या कॅटेगरीमधून आपण ती अप्लाय करू शकतो. तर E6 तुम्ही पाहू शकता. E6 हा फॉर्म भरून तुम्ही 20,000 रुपये वार्षिक तुम्हाला मिळू शकतात. ही जी E6 आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ऑल डिप्लोमा डिग्रीज याला 20,000 रुपये आहे. आणि E6 परत हे ऑल डिप्लोमा PG डिप्लोमास कोर्स MA, MCom, MSc, MBA यात तुम्ही पाहू शकता. ह्यांना पण 25,000 इतके अमाऊंट आपल्याला मिळते. E6मध्येच येतं. फक्त कोर्स आहे जो वेगळा आहे ते पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर E7 आहे तो MSCITसाठी आहे. जे पण तुमच्या घरातील मुलं असतील त्याला MSCIT करायची असेल तर त्याला फ्री रिसिप्ट मिळते. म्हणजे MSCITचं जी अमाऊंट असते वगैरे शिक्षणाचं जे असते कोर्स तो फ्रीमध्ये दिला जातो. तुम्ही पाहू शकता. परत एकदा सांगतोय तुम्हाला, E01 ही 1ली ते 10वीसाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता E2 ही 10वी ते 12वी 50%हून जास्त गुण असला तर 10,000 रुपये मिळतात. आणि तुम्ही पाहू शकता की E3 ही पण 11वी 12वीसाठी स्पेशल करता आहे, त्यांना 10,000 रुपये वार्षिक मिळते. E4 आहे, ही पाहू शकता तुम्ही BA BCom म्हणजे आपण डिग्री घेतो त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता E5 जी आहे ती ऑल इंजिनिअरिंग डिग्रीज कोर्स 60,000 रुपये हे तुम्ही पाहू शकता. परत एकदा E5 कॅटेगरी येते, त्यामध्ये कोर्स हे असेल ते वेगळे येतात. MBBS म्हणजे डॉक्टर की जे करण्यासाठी जे असतात मेडिकल, तर हे कोर्स त्यामध्ये येतात 10,000 1,00,000 रुपये. याला 60,000 रुपये E5 इंजिनिअरिंग कोर्सला. आणि खाली तुम्ही पाहू शकता की 1,00,000 रुपये वार्षिक स्कॉलरशिप आहे. आणि E6 आहे ती ऑल डिप्लोमा कोर्स, हे सुद्धा पाहू शकता. E6मध्ये डिप्लोमा कोर्स. मला पण मध्ये कॉमेंट आले तुम्ही परत एकदा सांगतोय. तर ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता E6 हे 2 कॅटेगरी आहेत. यामध्ये ऑल PG डिप्लोमास वगैरे हा कोर्स वगैरे आहे, त्यांना पण तुम्हाला मिळू शकते. तर तुम्ही पाहू शकता हे असं आहे. आणि E7 हा लास्ट कॅटेगरी येते आणि त्यामध्ये तुम्ही MSCIT करू शकता फ्रीमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला का समजलं असेल की आपल्याला कोणकोणत्या पदवीसाठी किती स्कॉलरशिप मिळत्या. त्यावर मी हा पर्टिक्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की ह्या पदवीसाठी आपल्याला कोणत्या शैक्षणिक पात्रतेसाठी किती अमाऊंट मिळते. तर ह्यानुसार तुम्ही पाहू शकता. तिथं ज्यावेळेस तुम्ही क्लेम वगैरे म्हणजे टाकत असाल त्यावेळी तुम्ही हे सर्व जे E1 E2 ह्यामध्ये ह्या कॅटेगरी वाईज जे काय असेल तुम्ही पाहू शकता. ह्या कॅटेगरी वाईज जे काय असेल तर ह्यानुसार तुम्ही तिथं
ॲप्लाय करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ हा जास्तीत जास्त बांधकाम कामगारपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर भेटूया सगळ्या नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.